पुढची बातमी आहे नवी मुंबईतून। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन झालं आणि येत्या डिसेंबर महिन्यामध्ये प्रत्यक्ष विमानसेवा सुरू होणार आहे। धावपट्टीवर उतरणाऱ्या आणि उड्डाण घेणाऱ्या विमानांना फ्लेमिंगो पक्ष्यांचा धोका होऊ शकतो असा रिपोर्ट सिडकोकडून बनवला जातोय। विमानतळापासून काही अंतरावर नेरूळ पाम बीच रोड लगत डीपीएस तलाव आणि खाडीचा परिसर आहे। या तलावामध्ये परदेशातून आलेल्या हजारो फ्लेमिंगो पक्ष्यांचा संचार असतो। या ठिकाणी येणारे फ्लेमिंगो पक्षी विमानांच्या मार्गामध्ये येऊन अपघात होऊ शकतो असा शोध लावला जातोय। त्यामुळे फ्लेमिंगो पक्ष्यांचे अधिवास असलेला तलाव बुजवण्याचा घाट सिडकोकडून घातला जात असल्याची चर्चा आहे। सिडको परत एकदा या ठिकाणी हे सर्व बुजवण्याचा घाट घालते। आपल्या सर्वांना माहिती असेल की गेले एप्रिल महिन्यामध्ये या तलावाला, या डीपीएस फ्लेमिंगो तलावाला कन्झर्वेशन रिझर्व्ह संरक्षित क्षेत्र म्हणून डिक्लेअर केलेले आहे सरकारने, शासनाने। चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीसचे अध्यक्षतेखाली मीटिंग झाली होती। ऍक्च्युअली सिडको एअरपोर्टचं निर्माण करतोय। सिडको NMIA म्हणजे त्याच्या सिडको सभाग आहे। त्यांच्या रिपोर्ट प्रमाणे हे जितकी बायोडायव्हर्सिटी आहे, ह्या वेटलँड्स वगैरे ते संपूर्ण सेव्ह करायची, बायोडायव्हर्सिटी सेव्ह करण्याची त्यांनी कबुली केली आणि त्यांनी रिपोर्ट पण सेंट्रलला सबमिट केली। त्याच्या आधारावर त्यांना एन्व्हायरमेंट परमिशन मिळाला होता। आणि आता सिडको परत दुसरी खेळ खेळतोय, हे बरोबर नाहीये। एक रिक्वेस्ट है मेरी कि अगर हम करते हैं प्रकृति की परवाह तो क्यों नहीं करते इसे हर लम्हा हर लम्हा हर लम्हा। हम बार बार उसी मुद्दे को उठा रहे हैं, जबकि सर ने क्लियरली बोला कि एयरपोर्ट का लाइसेंस भी इसी वजह से मिला कि फ्लैमिंगोज यहाँ लैंड करेंगे और ये इसकी वजह से वहाँ पे इजीली एयरपोर्ट बन सकता है। आणि यासोबतच बुलेटिनमध्ये आम्ही इथेच थांबतो आहोत। ब्रेक नंतर पुढील अपडेट्स यामिनी सोबत पाहत राहा।